राम नारायण राम। सर्व जीव प्राणी कीटक पतंगे अणु परमाणु जन्मानेच संतत दलाचे सदस्य झाले आहे। आपले कार्य आहे सर्वांना जागृत करणे। पृथ्वीवर माणसाचे विचार सिद्धांत खूप पुढे गेले आहे, पण ते लोक निसर्गाचे अनुसरण करत नाहीत, निसर्गाकडे पाहत नाहीत, त्याचे ऐकत नाहीत। संतत दलाचे उद्दिष्ट आहे की आपण सर्वांना जागृत करू आणि ज्ञान देऊ, त्यामुळे माणूस विवेकशील बनेल आणि पुढे हे वापरून सांगावे की कसे जगायचे आहे। लोकांना हे सांगावे की आपण कोण आहोत, कुठून आलो आहोत, कुठे जाऊ। हेच वारंवार सांगायचे आहे की मृत्यू सत्य आहे, जन्म झाला आहे तर मृत्यू नक्की येईल। आपण काहीही आणले नाही तर काय घेऊन जाऊ, हातात काहीच राहत नाही, म्हणून आपल्याला सर्वांपर्यंत जावे लागेल, सर्वांना सत्य समजावून सांगावे लागेल। इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे आपण प्रत्येक व्यक्तीच्या घरात पोहोचू शकतो, लोकांच्या हृदयात प्रवेश करून सर्वांची सेवा करू शकतो। हे काम करण्यासाठी पैशांची आवश्यकता नाही, पण टीव्हीच्या माध्यमातून आपण हे संदेश सर्वांना पोहोचवत आहोत, त्यासाठी पैसे लागतात आणि हा सर्व खर्च संतत दलच करतो। जसे सर्वांना माहित आहे, संतत दल दान घेत नाही, पण कोणीही मनाने धर्तीवर काम करण्यासाठी काहीही देऊ शकतो। धर्तीवर संतत दलाचे 10 कोटी सदस्य आहेत, त्यांच्यासह आम्ही धर्म आणि कर्म करत आहोत। धर्माचा अर्थ तो नाही तो या धर्तीवर माणूस करत आहे, हा धर्म माणसाने बनवलेला आहे, खरी धर्म ती आहे ज्यामुळे आपण सर्व जन्मले आहोत। आपला ईश्वर म्हणजे आपला विवेक आणि चैतन्य आहे। हे सर्व आकाशातून आले आहे, जे काही पंचभूत आहे, सूर्य पृथ्वी ताप सर्व ईश्वराने दिलेली वस्तू आहे, निसर्गाची देणगी आहे, त्याच्यावर आमचा समाज बनला पाहिजे, आमचा धर्म असावा लागतो आणि निसर्गासारखे आमचे सिद्धांतही असावे लागते। सर्व गोष्टींमध्ये आम्ही हे सांगू इच्छितो की संतान दल कसे तयार झाले। आमचे गुरुजी बालक ब्रह्मचारी गौरांग महाप्रभू यांच्याशी रक्ताचे नाते आहे। त्या वर्षी 1966 मध्ये संतान दलाची स्थापना झाली। आम्हाला सांगितले गेले की आमचे धर्म म्हणजे जिओ आणि जीने दो। तुम्हाला सांगू इच्छितो की पृथ्वीवर जेव्हा कोणतीही समस्या असते तेव्हा आमची संस्था सर्वांना सर्व प्रकारची सुविधा देते आणि नंतर जेव्हा शिक्षण देणे आवश्यक असते तेव्हा आम्ही सर्वांना आधी ध्यान करवतो, कारण हे जगण्यासाठी आवश्यक आहे। ध्यानाशिवाय कोणताही मनुष्य जिवंत राहू शकत नाही। आमच्या संतान दलात सर्व धर्मांचे लोक सदस्य आहेत। इतर देशांमध्येही आमचे लोक आहेत जे कोणत्याही प्रकारच्या समस्यांमध्ये मदत करतात। आमच्याशी कॉल करून कोणतीही व्यक्ती कधीही मदत घेऊ शकते। लोकांनी त्यांच्याशी भेटायला हवे। मी इटलीमध्येही गेलो होतो, तिथे जाऊन मी लोकांना ध्यान कसे करावे याबद्दल सांगितले। लोकांनी हे शिकले आणि समजले, नंतर त्यांना खूप आनंद झाला। ध्यान करण्यासाठी सर्वात पहिले आमचे लक्ष स्पष्ट असले पाहिजे की आम्हाला ध्यान करायचे आहे, सिद्धांत असावा लागतो। अभ्यासामुळे ध्यान होत नाही जेव्हापर्यंत आमच्या मनाने आम्हाला आदेश मिळत नाही। आपण स्वतः मन आहोत, आपले शरीर मन आहे। जेव्हा आमचे मन म्हणते की तुम्ही आता माझ्या सोबत ध्यान करा, तेव्हा तेव्हा ध्यान होते। दिवसभरच ध्यान करणे आवश्यक नाही, दिवसभर काम करा, समाजाकडे लक्ष ठेवा, सर्वांचे भले करा। रात्री झोपायच्या अगोदर आमचे गुरुजींनी सांगितले की रात्रीची झोप ही देवाची देणगी आहे, कारण झोप पूर्ण न झाल्यास आपण पागल होऊ शकतो। आपल्याला विचार करावा लागेल की झोप का येते, कशी येते आणि ती का आवश्यक आहे, यावर विचार करावा लागेल। म्हणून आमचे गुरुजींनी सांगितले आहे की तुम्ही झोपेत समाधी घ्या, म्हणजे झोपण्याआधी बिछाण्यावर बसून लक्ष ठेवा, मग ध्यानाच्या आसनावर बसा। रात्री ध्यान करण्यासाठी लवकर जेवण करायला हवे, त्यानंतर तुमचे जे काही काम असेल ते करा। मग जेव्हा आपण झोपी जातो तेव्हा झोपेत ध्यान करणे आवश्यक आहे। त्यासाठी रामो नारायण राम या शब्दांचा उपयोग करावा। हे त्यांनाही करता येईल ज्यांना दीक्षा मिळाली आहे आणि ज्यांना मिळालेली नाही। आपल्याला सांगतो की राम आकाश आहे, नारायण आकाशात सृष्टी आणि सर्व ग्रहांचा समावेश आहे आणि राम म्हणजे पृथ्वीवर असलेली प्रत्येक वस्तू। आपण नारायण मध्ये स्थिर आहोत। एकदा राम नारायण राम म्हणाल्यावर सर्व काही आपल्याला मिळवता येते। आपल्याला सर्वांना हे विचार करण्याची आवश्यकता आहे। आपण सर्व गोष्टींना वेगवेगळे केले आहे, सर्व एक आहे। आपल्याला सर्वांना एकत्र ठेवणे आवश्यक आहे। आपल्या संतान दलात सर्व लोक
सहभागी होऊ शकता। आपण कोणत्याही प्रकारचा धर्म मानत नाही, आपण कोणालाही छोटा किंवा मोठा मानू शकत नाही। सर्व लोक संतान दलाचे कुटुंब आहे, सर्व लोक आमच्या जगाचे आहे। जर लोक आमच्याशी जोडले तर चांगले काम करू शकतात, चांगले विचार करू शकतात, तर त्यात चुकत काय आहे? आम्ही हे विचार करून सर्वांना एकत्र आणतो, ज्यामुळे या पृथ्वीवर सर्व काही चांगले होईल, सर्वांचा कल्याण होईल।